पहा फॉर्म्युला लिस्ट. सगळ्यात फर्स्ट बेसिक फॉर्म्युला एनर्जीचा, एनर्जी ऑफ फोटॉन. ठीक आहे, फोटॉनची एनर्जी जी असते ती फोटॉनची एनर्जी असते E इज इक्वल टू एच न्यू. काय आहे? E इज इक्वल टू एच न्यू, वेर एच इज प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू इज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, न्यू जे आहे ती काय आहे? फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सीला कशा हे करू शकतो? सी अपॉन लॅम्बडा, वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी जी येते काय येते? वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. कशी येते? V इज इक्वल टू एन लॅम्बडा आहे, सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय येते? वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ येते. या चॅप्टर मध्ये वेलॉसिटी आहे C आणि वेवलेंथ आहे लॅम्बडा, आणि हे काय आहे? न्यू. म्हणजे न्यू इज इक्वल टू येतो C अपॉन लॅम्बडा. पण न्यूच्या जागी काय लिहू शकतो आपण? C अपॉन लॅम्बडा, म्हणजे HC अपॉन लॅम्बडा येईल. समजले? एनर्जी समजली? ठीक आहे, ही काय झाली? एनर्जी ऑफ फोटॉन. ठीक आहे, काय झाली ही? एनर्जी ऑफ फोटॉन. त्याच्यानंतरचा नेक्स्ट फॉर्म्युला मोमेंटम. ठीक आहे, डी ब्रॉग्ली. डी ब्रॉग्ली मध्ये आपण मोमेंटमचा फर्स्ट फॉर्म्युला लिहिला होता. मोमेंटम इज E बाय सी. काय आहे? E बाय सी. E इज इक्वल टू काय येतो? एच न्यू. करेक्ट, एच न्यू बाय सी. आणि न्यू बाय सी म्हणजे 1 अपॉन लॅम्बडा. बरोबर, म्हणजे H बाय लॅम्बडा. म्हणजे थोडक्यात मोमेंटम इज इक्वल टू काय येतो? H बाय लॅम्बडा. ठीक आहे, आणि लॅम्बडा इज इक्वल टू काय येतो? H अपॉन पी. हे आहे लॅम्बडाचं इक्वेशन. काय आहे हे? लॅम्बडाचं इक्वेशन, जिथे ही काय आहे? डी ब्रॉग्ली वेवलेंथ, हा काय आहे? मोमेंटम, आणि H म्हणजे काय? प्लँक्स कॉन्स्टंट. समजले? त्यानंतर वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. कशात? वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन कशात? कशात? नॅनोमीटर मध्ये. वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इन नॅनोमीटर येते 1 पॉइंट, सांगा, सांगितले आत्ताच, 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ V, वेर V इज इन वोल्ट. V कशात आहे? वोल्ट मध्ये आहे. 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ V इन वोल्ट्स. ठीक आहे, हे क्लिअर आहे? त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. ठीक आहे, फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे? कायनेटिक एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी काय असते? फोटॉनची एनर्जी मायनस वर्क फंक्शन. ठीक आहे, फोटॉनची जी एनर्जी आहे त्यातून वर्क फंक्शन मायनस केलं तर राहणारी एनर्जी काय असते? कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज फोटॉन एनर्जी H न्यू. ठीक आहे, मायनस काय? H न्यू नॉट. ठीक आहे, म्हणजेच काय? ही काय आहे? एनर्जी ऑफ फोटॉन E मायनस वर्क फंक्शन फाय नॉट. यालाच काय लिहू शकता? HC अपॉन लॅम्बडा मायनस HC अपॉन लॅम्बडा नॉट. ठीक आहे, किंवा H न्यू नॉट असं राहू देतं. ठीक आहे, HC अपॉन लॅम्बडा का लिहिलं? कारण वेवलेंथ कधी कधी लॅम्बडा दिलेला असतो, त्यामुळे तो फॉर्म्युला यूज करायला लागेल. समजलंय? काय डाऊट? ठीक. नेक्स्ट अजून कुठला फॉर्म्युला आहे का? अजून फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी मॅक्स, हे फोर्थ आहे ना. ठीक आहे, त्यानंतर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जर फाइंड करायची असेल तर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी E इंटू व्ही नॉट आहे. E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. व्ही नॉट म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल केलं तर पार्टिकलची काय मिळते? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मिळते. काय मिळते? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मिळते. हे समजलंय का? ठीक. आता इथे वेवलेंथ आहे, बरोबर, डी ब्रॉग्ली वेवलेंथ. आता ही इलेक्ट्रॉन साठी आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन व्यतिरिक्त दुसरा कोणता चार्ज असेल तर काय त्यासाठी फॉर्म्युला? H अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2me इंटू EV. आठवतंय का? Me इंटू EV. आणि EV म्हणजेच काय? EV म्हणजेच काय? एनर्जी. E म्हणजे काय? चार्ज इंटू V ना, चार्ज इंटू व्होल्टेज, तीच काय असते? एनर्जी असते. ठीक आहे, मग हीच काय आहे? एनर्जी आहे. म्हणजेच काय? लॅम्बडा इज इक्वल टू H अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2me इंटू E, एनर्जी. हे समजलंय? समजले? इतके बेसिक फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, त्यानंतर जर कायनेटिक एनर्जी ही इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये दिलेली, हे महत्वाचं इक्वेशन आहे किंवा महत्वाचं कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं. जर कायनेटिक एनर्जी सपोज दिलेली आहे 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. काय दिलेली आहे? 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. इलेक्ट्रॉन वोल्टचं जर कन्व्हर्जन करायचं असेल तुम्हाला जूल मध्ये, एनर्जीचं युनिट काय आहे? जूल. ठीक आहे, इथे एनर्जीचं युनिट काय आहे? इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, इलेक्ट्रॉन वोल्टचं जर कन्व्हर्जन करायचं असेल जूलने तर काय करायचं? मल्टिप्लाय बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻⁷ किती? -19 कुलम. याने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. जर कशाचं काय करायचं आहे? इलेक्ट्रॉन वोल्टचं जूल करायचं आहे तर
जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं असेल तर काय करणार, डिवाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे, जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असेल तर डिवाइड करायचं. महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. समजलंय? समजलंय. आता जाऊयात इक्वेशन कडे. ठीक आहे, पहा काय, कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन. कोणाची कॅल्क्युलेट करायची आहे, इलेक्ट्रॉनची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. काय त्याचा फॉर्म्युला, इलेक्ट्रॉनची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ काय आहे, 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही. ठीक आहे, कशात पाहिजे तो, व्ही व्होल्ट मध्ये पाहिजे. ठीक आहे, तो आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे, बरोबर. ठीक आहे, पासिंग थ्रू अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 2 एंगस्ट्रॉम, त्याची काही गरज सुद्धा नाही. ठीक आहे, किती डायमीटर त्याची गरज नाही. सो लॅम्बडा तो कशात येणार आहे, नॅनोमीटर मध्ये येणार आहे. काय येणार आहे, नॅनोमीटर मध्ये. म्हणजे काय येईल ते 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 100. किती आला, 10. म्हणजे किती आलं ते 0.1228. ठीक आहे, आता हे कशात आलंय, नॅनोमीटर मध्ये. जर मीटर मध्ये करायचंय तर काय करायला लागतं, 10⁻⁹. नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹. ठीक आहे, नॅनो म्हणजे छोटं असतं, छोट्याचं मोठं करता, म्हणजे 10 ची पॉवर काय झाली पाहिजे, 1228 इंटू 10⁻⁻9 मीटर. त्यालाच लिहू शकतो आपण 1.228 इंटू 10⁻⁸ मीटर. ही आली वेव्हलेंथ. जर सोल्युशन्स पाहाल दुसरीकडे तर सोल्युशन्स वेगवेगळे येतात. हे जास्त इझिएस्ट आहे हे करायचं. ठीक आहे, इझिएस्ट सोल्युशन आहे त्याचं. फॉर्म्युला लावून ठेवा आपण, काय 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही. हा बोल, संपलं एवढंच, त्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, त्याची काही गरज नाहीये, हे जे आहे ना डायमीटर दिलं त्याची गरजच नाही आपल्याला. ठीक आहे, हे समजलंय का, हे समजलंय. ठीक, आन्सर चेक करा. ठीक आहे, पुढे पुढचा क्वेश्चन, फाइंड द वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन ऍक्सेलरेटेड बाय अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 50 व्होल्ट. कोणाची वेव्हलेंथ फाइंड करायची आता, प्रोटॉनची. कोणाची, प्रोटॉनची. आता प्रोटॉनचा मास आणि इलेक्ट्रॉनचा मास सारखा असतं का, नाही. म्हणून इलेक्ट्रॉनसाठी जो फॉर्म्युला आहे काय 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही हा वापरू शकणार नाही का, कारण आता पार्टिकल पण बदलला आणि पार्टिकलचा मास पण बदललेला आहे. त्यामुळे मग फॉर्म्युला कोणता वापरणार, फॉर्म्युला लिस्ट चेक करा. फॉर्म्युला कोणता वापरणार, हा वापरू शकता, बरोबर, हा वापरू शकता. हा फक्त मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे, याला काय करायचं, मास ऑफ प्रोटॉन. आणि चार्जचा काय राहतो, सेम राहतो. चार्जचा काय राहतो, सेम राहतो. मग व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे तर पुट करा. ठीक आहे, काय येईल, वेव्हलेंथ इज इक्वल टू, वेव्हलेंथ इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल, h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2me इंटू ev. ठीक आहे, 2me इंटू ev. मग व्हॅल्यूज आहेत तर पुट करा. h ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ मास ऑफ प्रोटॉन सांगा. तर चला, मास ऑफ प्रोटॉन काय असतो बघा. मास ऑफ प्रोटॉन दिलं त्या दिवशी लिहून, मास ऑफ प्रोटॉन विचारलंय, मास ऑफ प्रोटॉन, चार्ज नाही. 9.1 इंटू 10⁻⁻31. ठीक आहे, इंटू चार्ज ऑन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज सारखाच असणार आहे. त्यामुळे हे काय येईल 1.6 इंटू 10⁻⁻19 राहील. आणि बी दिलेला आहे, किती दिलाय 50 व्होल्ट. ठीक आहे, बी दिलेला आहे तर व्हॅल्यूज पुट केल्या. ठीक आहे, आता काय करणार, आता मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करून काय येणार आहे, स्क्वेअर रूट. ठीक आहे, 2 इंटू 50 केलं काय मिळतं 100. बरोबर, 2 इंटू 50 केलं काय मिळतं 100. 100 मिळालं, या दोघांमधला पॉईंट निघून जाईल. ठीक आहे, म्हणजे काय राहील 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 91 इंटू 16 इंटू 10⁻⁻31 मायनस 19. हे राहील करेक्ट. एकतर लॉग टेबलने सॉल्व्ह करा किंवा कॅल्क्युलेट पण डायरेक्टली करू शकता, पण स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट लॉग टेबलनेच घ्या. ठीक आहे, करा. मल्टिप्लिकेशन सांगायचं काय तर 91 इंटू 16 मल्टिप्लिकेशन सांगा काय तर 91 इंटू 16. काय आलं ते स्क्वेअर रूट ऑफ 1456 आणि ही 10 ची पॉवर -31 आहे आणि -19 आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 20 + 30, 20 + 30 काय होतो 50, म्हणजे 10⁻⁻50. स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर त्याला हाफ होतं, त्याचा हाफ होतं.
हे दिसतंय ना? हा काय तर टोटल आन्सर 10⁻⁻34 याचं होईल स्क्वेअर रूट ऑफ 1456 इंटू 10 हा स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल आणि 25 होणार. ठीक आहे, हाफ होतो. स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर हाफ होतो. ठीक आहे, आणि हा राहतो स्क्वेअर रूट ऑफ 1456. ठीक आहे, जर असं केलं सपोज पॉईंट जर इथे दिला, ठीक आहे, पॉईंट इथे दिला, अजून एक 10⁻⁻1 बाहेर येतो, म्हणजे हा होतो 10⁻26. हे कळालं काय केलं? नसेल कळालं तर इथे पहा 14.56 केलं सपोज, मग हे काय झालं 52 झालं. 2 पॉईंट शिफ्ट केलं तुम्ही, बरोबर. मग काय झालं 52 झालं, करेक्ट. मग 52 चा हाफ केलं, 52 चा हाफ काय येतं 26 ना. 52 चा हाफ काय येतं 26, बरोबर. म्हणजे इथे पॉईंट आला. आता स्क्वेअर रूट सांगा. आता स्क्वेअर रूट टेबल काढा. स्क्वेअर रूट टेबल मध्ये 14 चा 5 आणि 6 मध्ये पहा. स्क्वेअर रूट ऑफ किती आहे तो, किती आहे तो सांगा, किती आहे 6.63 अपॉन काय 3.81. ठीक आहे, 3.81. ठीक आहे, 4 चा स्क्वेअर काय येतो 16 येतो, म्हणजे याच्या खालीच येणार आहे, बरोबर. 3.81. आता ही 10⁻⁻34 आहे आणि काय होणार +26, म्हणजे किती आलं ते, किती आलं ते 6.63 अपॉन 3.81 करा, किती आलं ते 6.63 आणि इथे काय येईल -8. ठीक आहे, काय काढतो आपण वेव्हलेंथ इन नॅनोमीटर. किती आलं ते 1.74. किती आलं ते 1.74. ठीक आहे, क्वेश्चन पहा एकदा, कॅल्क्युलेशन बरोबर आहे. काय क्वेश्चन होता, फाइंड द वेवलेंथ ऑफ अ प्रोटॉन accelerated by frequency 50. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूज बरोबर सांगितल्यात, सगळ्या व्हॅल्यूज आहेत का बरोबर. थांबा थांबा, टेक्स्टबुक हे जे मास ऑफ प्रोटॉन आपण घेतलंय ना, ते मास ऑफ प्रोटॉन हे नाही यूज करायचं. मास ऑफ प्रोटॉन दिलेलं तुम्हाला 1.673 असं मास दिलेलं आहे याच्यात टेक्स्टबुक मध्ये. ठीक आहे, तर ते मास यूज करा. मास ऑफ प्रोटॉन दिलेलं आहे, ते मास ऑफ प्रोटॉन याच्यात गिवन असेल ते किती, तुम्ही मास ऑफ इलेक्ट्रॉन सांगितलं अरे मला 9.1 इंटू 10⁻31. मास ऑफ प्रोटॉन विचारलेलं परत. ठीक आहे, परत स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 1.672 इंटू 10⁻⁻27 इंटू इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन वरचा चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू व्होल्टेज किती आहे 50. ठीक आहे, हे 5 इंटू 2 होणार 100, म्हणजे याचा आणि याचा पॉईंट निघून जाईल. ठीक आहे, याला किती होईल ते 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन पॉईंट निघून गेला, हा होईल 16.7, 16.8 किंवा 7च राहतो त्याला. ठीक आहे, म्हणजे आला तो 16.7 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻27 आणि -19. आता किती होईल 6.63 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 16.7 इंटू हे किती होतं 10⁻², हा किती आला 6 आणि हा आला 4, बरोबर का 46.
बरोबर का 46 बरोबर. ठीक आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन सांगितलं 16.7 इंटू 6 6 पॉईंट नाही 6 पॉईंट नाही किती येतं 26.7 26.72 स्क्वेअर रूट घ्या आता याचा स्क्वेअर रूट घेतला तर याचा हाफ होणार म्हणजे 6.66 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 26.72 इंटू 10⁻⁻⁴ राहिला वरती -34 हा होईल -46 वर जाईल आणि होईल 10⁻⁻34 प्लस 46 याचं काय स्क्वेअर रूट 5.169 ठीक आहे 5.169 डिव्हिजन करा काय येतं डिव्हिजन 1.28 इंटू 10⁻⁻ हे किती आलं 46 मायनस 34 12 किती आलं 12 मीटर किती आलं 12 का 8 रे 46 मायनस 34 12 ना बरोबर ठीक आहे समजलंय का समजलं आहे का समजलं आहे का परत आन्सर कसं काय चुकला आता परत आन्सर चुकले परत आन्सर चुकले काय किती आहे ठीक नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पा लाईट ऑफ वेवलेंथ 3000 आर्मस्ट्रॉंग लाईट आहे वेवलेंथ किती आहे त्याची 3000 आर्मस्ट्रॉंग आहे ठीक आहे लाईट ऑफ वेवलेंथ 3000 आर्मस्ट्रॉंग falls on a metal surface light of wavelength क्वेश्चन किती आहे रे ठीक light of wavelength 300 Armstrong falls on a metal surface having work function 2.3 इलेक्ट्रॉन वोल्ट ठीक आहे वर्क फंक्शन किती आहे 2.3 इलेक्ट्रॉन वोल्ट ते जे इलेक्ट्रॉन वोल्ट आहे त्याचं कन्वर्जन कशात करायला लागेल जूल मध्ये करावं लागेल ठीक आहे कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्सची मॅक्सिमम वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची आहे ठीक आहे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे ठीक आहे काय आहे लाईट दिलेली आहे तिचा वेवलेंथ दिलेला आहे ठीक आहे वेवलेंथ किती आहे 3000 आर्मस्ट्रॉंगचं कन्वर्जन मीटर मध्ये काय होतं रे 10⁻⁻10 ठीक आहे सो लॅम्बडा इज इक्वल टू काय होतो 3000 आर्मस्ट्रॉंग आहे बरोबर 3000 आर्मस्ट्रॉंग त्याचं कन्वर्जन काय होणार आहे 3000 इंटू 10⁻⁻10 मीटर त्यालाच आपण लिहू शकतो 3 इंटू 10⁻⁻7 मीटर ठीक आहे वेवलेंथ झाली त्यानंतर वर्क फंक्शन दिलाय म्हणजे फाय नॉट दिलेला आहे किती दिलाय 2.3 इलेक्ट्रॉन वोल्ट त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रॉन वोल्टचं कन्वर्जन जूल मध्ये करायचं तर जूल मध्ये कन्वर्जन काय होतं त्याचं 2.3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 हे जूल मध्ये कन्वर्जन होतं ठीक आहे जूल मध्ये करा किती येतं 1.6 इंटू 2.3 कॅल्क्युलेट करा लवकर चला 1.6 इंटू 2.3 3.68 इंटू 10⁻⁻19 हे आलं जूल मध्ये ठीक आहे फाय मिळाला वेवलेंथ मिळाली ठीक आहे आता पहा काय कॅल्क्युलेट करायचं आहे मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स काय कॅल्क्युलेट करायचं आहे मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स वेलोसिटी तेव्हाच काढू शकता ज्यावेळी तुम्हाला कायनेटिक एनर्जी माहिती आहे काय माहित पाहिजे कायनेटिक एनर्जी माहित पाहिजे मग कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याकडे इक्वेशन आहे त्याच आपण म्हणतो आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन ते काय आहे कायनेटिक एनर्जी इज एच न्यू म्हणजे फोटॉन एनर्जी मायनस फाय नॉट वर्क फंक्शन म्हणजे काय जी एनर्जी इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणार आहे ठीक आहे मग फोटॉनची जी एनर्जी आहे त्यातून जर वर्क फंक्शन मायनस केला तर रिमेनिंग जी एनर्जी असते ती काय असते कायनेटिक एनर्जी असते म्हणजे काय म्हणणार एच न्यू आता इथे फ्रिक्वेन्सी आहे का तुमच्याकडे नाहीये वेवलेंथ आहे म्हणजे फॉर्म्युला काय यूज करणार HC अपॉन लॅम्बडा मायनस फाय नॉट ठीक आहे व्हॅल्यूज पुट करा व्हॅल्यूज काय आहेत सगळ्याच्या एच ची व्हॅल्यू प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6. दिसतंय ठीक
व्हॅल्यू काय आहे त्याची 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू 1. हे येते स्पीड ऑफ लाईट आहे. स्पीड ऑफ लाईट किती असते 3 इंटू 10⁸ आणि वेवलेंथ जी आहे ती दिलेली आपल्याला ती किती आहे 3 इंटू 10⁻⁻7. ठीक आहे, वेवलेंथ झाला फर्स्ट कम्प्लीट आहे. ठीक आहे, फाय नॉट पण दिलेला तो किती आहे -3.68 इंटू 10⁻⁻19 जूल. ठीक आहे, मग किती येईल ते आता कॅल्क्युलेट करा. किती येणार होते हे 3 आणि 3 ला कॅन्सल आउट होईल. ठीक आहे, मायनस काय झालं हा जो -7 आहे तो -7 वर जाईल आणि काय होईल +7 होईल. ठीक आहे, मग 8 + 7 होणार आणि 8 + 7 किती होतो 15. 15 - 34 15 किंवा 34 - 15 किती होतात 24 किधर से लाया किती होतात 19. 24 मायनस परत 5 करा. ठीक आहे, म्हणजे किती आलं -19 म्हणजे वरती काय राहिलं 6.63 इंटू 10⁻⁻19 आणि मायनस काय आता 3.68 इंटू 10⁻⁻19. दोघांची पॉवर काय 10⁻⁻19. पॉवर सेम असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकता. ठीक आहे, मग पॉवर जर कॉमन घेतली 10⁻⁻19 ब्रॅकेट मध्ये काय राहतं 6.63 मायनस 3.68. ठीक आहे, ते किती येतं 10⁻⁻ किती येतं ते 2.95. ठीक आहे, किती आलं ते 2.95. ही काय आली कायनेटिक एनर्जी आहे किती आली ती 2.95 इंटू 10⁻⁻19 जूल. ही काय आली कायनेटिक एनर्जी. आपल्याला विचारलं काय मॅक्सिमम वेलॉसिटी विचारली आहे. ठीक आहे, वेलॉसिटी कशी काढणार कायनेटिक वरून. कायनेटिक एनर्जी काय असते हाफ mv² असते. कायनेटिक एनर्जी काय असते हाफ mv². सो वेलॉसिटी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 2 टाइम्स एनर्जी अपॉन मास. म्हणजेच वेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 2e अपॉन m. आताच काढलं डी ब्रॉग्ली मध्ये. ठीक आहे, तर काय येतं ते 2e अपॉन m. तर सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या पुट करा. काय आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ एनर्जीची व्हॅल्यू काय आहे 2.95 इंटू 2.95 इंटू 10⁻⁻19 आणि अपॉन काय आहे मास. कोणाचा मास इलेक्ट्रॉन्सचं. ठीक आहे, कोणाचा मास इलेक्ट्रॉनचं. इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी फाइंड करायची म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं आताच लिहिलं आता 9.21 इंटू 10⁻31. ठीक है, समझ का समझले. क्या करोगे फिर -31 वर जाईल +31 होईल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचंच आहे. 2 इंटू पुढे 2.95 अपॉन 9.1 इंटू 10⁻⁻19 आणि खालचा जो होता तो +31. ठीक आहे, म्हणजे किती आलं इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हे मल्टिप्लाय करा बरं 5 टू जा 10 9 टू जा 18 आणि हा 19 म्हणजे 9 आणि 2 टू जा 4 आणि 1 5 म्हणजे 5.9 आलं डायरेक्टली. किती आलं ते 5.9 अपॉन 9.1. ठीक आहे, आणि इंटू 10⁻10 ची पॉवर -19 आणि +31. ठीक आहे, म्हणजे 20 आणि हा 30. ठीक आहे, 20 आणि 30 म्हणजे किती आला 12. कसं काय अरे 31 - 19 इथे काय राहतो 11. 11तून 9 गेले किती 12च. थांबा माय मिस्टेक. बरं माय मिस्टेक. तुम्ही हे ठेवा ना तुमच्या कॉन्फिडन्स ठेवा ना तुमच्या उत्तरावर. मायनस तेच सांगते इतकं कॉन्फिडेंटली बोला की पुढच्याला प्लस. बरं पुढच्याला असं वाटलं पाहिजे की आपण चुकतोय का. इतकं कॉन्फिडन्स ठेवा. ठीक आहे, म्हणजे किती आलं ते स्क्वेअर रूट ऑफ 648 इंटू 10⁻12. 10⁻12 बाहेर जाईल आणि 10⁻6 राहील. आता बरोबर आहे काय इंटू 10⁻6. अभी इसका स्क्वेअर रूट निकालो. अभी इसका स्क्वेअर रूट ऑफ 0.648.
अंदाज पंच काढायचंच नाही. 0.804 किती आला तो 0.804 एवढं नाही करायचं इंटू 10⁻6 आहे. ठीक आहे. पॉईंट फर्स्ट डिजिट नंतर द्या म्हणजे काय होईल तो 8.04 इंटू 10⁵ काय काढली वेलॉसिटी काढली ती काय असते मीटर पर सेकंड. समजा समझा. आगे का सवाल एक चाय नेहास अजून बाकी एक चाय तुझी. द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर मेटल सरफेस इज फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन दिलेलं आहे किती दिलंय 3.84 इंटू 10⁻⁻19 जूल. आता कशात दिलंय ते जूल मध्ये दिलंय. ठीक आहे. आधीचं वर्क फंक्शन पॉवर काय होतं थोडासा डिफरन्स होता. इफ द लाइट ऑफ वेवलेंथ 5000 आर्मस्ट्रॉंग वेवलेंथ दिलेली आहे. ठीक आहे. लॅम्डा इज इक्वल टू किती आहे 5000 आर्मस्ट्रॉंग. तेच काय होईल 5000 इंटू 10⁻10 दॅट इज इक्वल टू 5 इंटू 10⁻7 मीटर. ठीक आहे. इज इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ द मेटल विल देअर बी फोटो इलेक्ट्रिक इमिशन. फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल का. कधी होतं इमिशन ज्यावेळी जी एनर्जी असते ती जी फोटॉनची एनर्जी असते ती कोणाला इक्वल असते वर्क फंक्शनला इक्वल असते. वर्क फंक्शन पेक्षा इक्वल किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. वर्क फंक्शन म्हणजे काय एनर्जी जी फोटॉनला काय लागते बाहेर काढायला लागते. ठीक आहे. वर्क फंक्शन तुम्हाला गिवन आहे. फोटॉनची वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय विचारलंय की एवढ्या वेवलेंथचा जर फोटॉन असेल तो मागचा क्वेश्चन एवढ्या वेवलेंथचा जर फोटॉन असेल तर तो इमिशन करेल की नाही. क्वेश्चन समजला. तो काय करेल की नाही इमिशन करेल की नाही. ठीक आहे. म्हणजे याची त्या फोटॉनची एनर्जी माहित पाहिजे आपल्याला. त्या फोटॉनची एनर्जी कशी काढणार फोटॉन एनर्जी E इज इक्वल टू hc अपॉन लॅम्बडा. एच न्यू फॉर्म्युला ना त्यालाच काय म्हणतो आपण hc अपॉन लॅम्बडा विच इज इक्वल टू -34 इंटू 3 इंटू 10⁻8 अपॉन 3.9 वेवलेंथ आहे ना. वेवलेंथ काय 5 इंटू 10⁻7. ठीक आहे. किती येईल ते 6.67 मल्टिप्लिकेशन करा अपॉन 5 इंटू 10⁻34 प्लस 8 आणि प्लस 7. 8 प्लस 7 15 आणि 15 मायनस 34 15 मायनस 34 किती आला. मॅथ्स कसं आहे मला सांगा. मॅथ्स म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन किती आला तो 19. ठीक आहे. म्हणजे 6 पॉईंट हे सांगा हे मल्टिप्लिकेशन 20.01 सगळं केलं डिवाइड बाय 5 5 ने डिवाइड केलं 4 जा 0.0 आणि 002 येणार. ठीक आहे 2 जा इंटू 10 टू द पॉवर -19 ना म्हणजे किती आलं 4.002 इंटू 10 टू द पॉवर -19. ठीक आहे. इतकी जूल इतकी एनर्जी आली. ही याच्यापेक्षा जास्त आहे का पहा याच्यापेक्षा जास्तच आहे ना ती जास्त ना म्हणजे इमिशन होईल. जास्त एनर्जी आहे ना बरोबर म्हणजे इमिशन होणार. समजा. कितवा क्वेश्चन आहे बोला. नाही ठीक आहे झालं. क्लिअर आहे का समजलंय का. एनर्जी कशी आहे जास्त आहे त्यामुळे काय होणार आहे याच्यात इमिशन होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन अगला सवाल अनुष्का. ठीक है. The photoelectric current in a photoelectric cell can be reduced to 0 by a stopping potential. Stopping potential म्हणजे काय दिलेलं आहे B नॉट दिलेलं आहे 1.8 volt. Monochromatic light of wavelength 2200 Armstrong is incident on the cathode. Cathode वर जी मोनोक्रोमॅटिक लाईट मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलरची लाईट जी इन्सिडेंट वेवलेंथ आहे ती काय आहे लॅम्बडा इज इक्वल टू इतकी. ठीक आहे. फाइंड द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इन जूल्स. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे कशात जूल्स मध्ये. मला हे सांगा लास्ट याच्यात फॉर्म्युला लिहिला होता तो फॉर्म्युला काय आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिस्ट मध्ये नाही नाही
1 नहीं नहीं क्वेश्चन नंबर बताओगे क्या? कोणता? बर जान दो, कुछ भी हो सकता है, मैं बताती हूँ. ठीक आहे, आपण कायनेटिक एनर्जी मॅक्सिममचा एक फॉर्म्युला लिहिला होता. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट. इतकं साधा फॉर्म्युला आहे. तू मागचा क्वेश्चन नाही नाही, अरे तुम्हाला मग फॉर्म्युला कसं काय माहिती वो बता. इधर लिखा है ना, इधर फॉर्म्युला लिखा है ना फॉर्म्युला लिस्ट में. आणि असेल तर चहा देणार, असेल तर चहा देणार, असेल तर चहा देणार. चहा शेवटचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. ठीक आहे, चहा, चाय 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 चाय. ठीक, बरं कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू काय, ईव्ही नॉट. ठीक आहे, म्हणजे चार्ज इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. चार्ज किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट. ठीक आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल किती दिलेले आहे 1.8. काय हा वेरियंट नको इथे आपल्याला. ठीक आहे, बरं हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे. तुम्हाला काय सांगितलंय, कायनेटिक एनर्जी कशात पाहिजे, जूल्स मध्ये पाहिजे. आता ही जी येते कायनेटिक एनर्जी ही कशात येते, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येते. कशात येते, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. आता जूल्स मध्ये करण्यासाठी, इलेक्ट्रॉन व्होल्ट टू जूल करण्यासाठी काय करायला लागतं, थांबा, ही कायनेटिक येते, कायनेटिक एनर्जी येते जूल मध्ये. ठीक आहे, ही कायनेटिक एनर्जी कशात येते, जूल मध्ये येते. ठीक आहे, तर कन्वर्जन पहा, कन्वर्जन काय आहे, कन्वर्जन काय आहे, जूल टू इलेक्ट्रॉन व्होल्ट जायचं असेल. ठीक आहे, काहीतरी गडबड झाली, थांबा. क्वेश्चन नंबर सांगा.